मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. इंडिया वर्ल्ड कप जिंकला. आजचा दुसरा दिवस आहे. सगळ्या देशातल्या लोकांकडून इंडिया टीमला कॉंग्रॅच्युलेट करण्यात येत आहे. प्राऊडली सगळ्यांनी आपल्या स्टेटसवर वगैरे ठेवलं आहे. इंडिया विन द 2026 T20 वर्ल्ड कप. सेलिब्रिटी, क्रिकेटर, स्टार, ॲक्टर, पॉलिटिशियन सर्वांनी इंस्टाग्रामवर, ट्विटरवर, एक्सवर सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन केलं आहे. तर सगळ्या देशवासी आहेत. आनंदाचा दिवस होता. आज पण तो साजरा केला गेला. पाकिस्तानकडून जे सारखं बोलत होते इंडिया सेमीफायनलला पोचणार नाही, इंडिया सेमी हरणार, इंडिया फायनल हरणार, त्या लोकांनी सुद्धा आज असं करून असं पण केलं इंडियाला आणि बोले आज तारीफ केली त्या लोकांनी. खूप चांगली टीम आहे वगैरे वगैरे, खूप चांगले प्लेयर आहेत, सिस्टम चांगलं आहे वगैरे. काही जे क्रिकेटर आहेत तिकडचे किंवा न्यूज चॅनल ते लोक ॲक्च्युअलमध्ये बोलत असतात, पण काही नुसतं तिरस्कार करण्यासाठी तेच निगेटिव्हिटी, इंडिया हरणार, सुपर ॲटली जाणार नाही असं चालू होतं. पण ठीक आहे, शेवटी जे व्हायचं ते झालं. जे व्हायचं होतं तेच झालं. शेवटी इंडिया जिंकली. तर इकडे इंडियाचा वर्ल्ड कप चालू होतं ना, पण तिकडे आपल्या वुमन्सचं पण ऑस्ट्रेलियाबरोबर एक सिरीज चालू होती. इंडियन वुमन्स ऑस्ट्रेलिया गेलं आहे. एकच हे होती टेस्ट मॅच, जी इंडिया खूप वाईट पद्धतीने हरली आहे. 10 विकेट्सने हरवलं आहे त्या लोकांनी आपल्याला. पहिल्या इनिंग्समध्ये इंडियाने केले 198 आणि सेकंड इनिंग्समध्ये 149ला ऑल आऊट झाले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये केले 323, सेकंड इनिंगला त्यांनी 28 नो लॉस. अशा पद्धतीने ही टेस्ट मॅच जी पिंक बॉलची होती डे नाईट, ती ऑस्ट्रेलियाने जिंकली आरामात. ODI सिरीज झाली, T20 सिरीज झाली. ODI सिरीजसुद्धा त्यांनी 3-0 आपल्याला हरवलं आहे. 2020मध्ये आपण 2-1 त्या लोकांना हरवले. तिथे पण इंडियाला एक ॲडव्हान्टेज मिळाला. डकवर्थ लुईस रूलच्या अंडर आपण ती एक T20 जिंकली आणि एक आपण चांगला स्कोर केले, 176 केलेले आणि ऑस्ट्रेलियाने 159च करू शकले. अशी जी T20 होती. ODIमध्ये ऑस्ट्रेलियाने शेवटच्या ODIमध्ये रन्स केले किती 50 ओव्हर्समध्ये 409. मेन्स टीममध्ये बघायला मिळतात, रेअर बघायला मिळतात हा स्कोर जो वुमन्स टीमने केला आहे अगेन्स्ट इंडियाच्या. इंडिया फक्त 224 करू शकला त्या मॅचमध्ये. त्याच्या आधी जी मॅच झाली त्याच्यात केलेले इंडियाने केलेले फर्स्ट बॅटिंगला 251, ऑस्ट्रेलियाने केले 252, 5 विकेट लॉस, 5 विकेटने जिंकले. आणि फर्स्ट स्टेज 2020 जी झाली त्याच्यात इंडियाने केले होते 214, ते लोकांनी इझिली चेस केले. 6 विकेट्सने जिंकते ती मॅच. आणि 2020 जी फर्स्ट झाली ती ऑस्ट्रेलियाने केले होते 133, इंडियाने 54 नो लॉस, 3.5 ओव्हर्समध्ये चेस म्हणजे ते डकवर्थ लुईसच्या नियमाप्रमाणे केलं, ते जिंकली. सेकंड ऑस्ट्रेलियाने जिंकली मॅच. ऑस्ट्रेलियाने केले 163, इंडिया 144च करू शकला. थर्डमध्ये इंडियाने कमबॅक केला, 176 केले आणि ऑस्ट्रेलिया 159च करू शकला. अशा पद्धतीने ही ODI सिरीज, T20 सिरीज आणि टेस्ट मॅच सिरीज संपली आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण T20 जिंकलो सिरीज, बाकी ODI 3-0 आणि टेस्ट एकच होती जी आपण हरलो. तर इंडियाची टीम तशी चांगली आहे वुमन्सची, पण ऑस्ट्रेलियाची डबल चांगली आहे. तर इंडियाला खूप अजून इम्प्रूव्ह करावं लागेल जर त्यांच्याबरोबर कम्पीट करायचं असेल तर. आणि ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका या टीमला जर आपण वरचेवर जर हरवू लागलो तर मग असं समजू शकतो की आता जसा मेन्स टीमचा डॉमिनन्स आहे वर्ल्ड क्रिकेटवर, तसा वुमन्स टीमचा पण डॉमिनन्स दिसेल. येतील ते दिवस पण येतील, कारण वुमन्स क्रिकेट पण आपलं चांगलं सध्या प्रोग्रेस आहे. असं नाही की आपण असा ग्राफ नाही, ग्राफ आपला असा आहे असा, तर चांगल्या ह्याच्यात चालू आहे. आणि आता म्हणायचं तर आता जो वर्ल्ड कप झाला त्याच्यामध्ये खूप
वर्ल्ड रेकॉर्ड तुटले, नवीन वर्ल्ड रेकॉर्ड झाले. प्लस टीम कशी काय आपली बिल्डअप झाली, कसं 2024च्या नंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा या लोकांनी रिटायरमेंटच्या नंतर नवीन प्लेयर त्यांच्या जागावर आले. आणि कसं काय म्हणजे पूर्ण त्या जेव्हा 2024च्या नंतर टीम बिल्डअप झाली, किती प्लेयर आले गेले, त्याच्यातून पण कोण 15मध्ये आले, कोण 11मध्ये खेळले, टीम बिल्डअप कशी काय झाली, कोच कॅप्टनचं काय त्याच्यामध्ये प्रोसेस होता, प्लेयर्स कसे काय त्याच्यामध्ये डेव्हलप झाले, कोण नवीन आले, जुन्या प्लेयरांचं काय कॉन्ट्रिब्युशन होतं, ह्याच्यावर आपण एक मस्त ह्या येणाऱ्या 1-2 दिवसात रिव्ह्यू करूया की पूर्ण 2 वर्षात काय प्लेयर लोकांची कशी काय काय बोलतात प्रोग्रेस होत होता, कोणाचा काय बोलतात बॅड पॅच होता, कोण चांगल्या फॉर्ममध्ये होऊन बॅड पॅचमधला, कोण बॅड पॅचमधून चांगल्या फॉर्ममध्ये गेला, कसं काय ते होतं. खास करून ईशान किशन, संजू सॅमसन, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल यांच्यासाठी म्हणजे यांचा उल्लेख व्हायला पाहिजे. कारण हे असे प्लेयर आहेत की आपलं श्रेयस अय्यरसुद्धा, की त्यांचा आता चान्स बनत नाही आहे, पण काही वर्षात त्यांचा चान्स बनेल इंडियन टीममध्ये. किंवा जे आता सध्या खेळतात आहे पण ते 2-3 वर्षांनी 4 वर्षांनी एज फॅक्टर म्हणा किंवा फॉर्म म्हणा तसं राहील, त्यांच्यानंतर कोण त्यांची जागा घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बोलूया. शिवाय अजूनही बोलण्यासारखं आपल्याकडे हे आहे, ह्या जो वर्ल्ड कप झाला 2026 आणि 2024 याच्यामध्ये काय व्ह्यूअरशिप होती, किती लोकांनी बघितलं, याच्यावर मला काय एवढं काय बोलतात इन डेप्थ नॉलेज नाही आहे, पण तरीसुद्धा मी गोळा करणार आहे. कारण त्या दिवशी मी एका व्हिडिओमध्ये बघितलं की इंडिया इंग्लंडच्या मॅचला जेवढे आयबॉल होते, म्हणजे जेवढ्या लोकांनी ह्या ऑनलाईन म्हणजे मोबाईलवर म्हणा, टी व्हीवर म्हणा असं बघितलं, ते जवळजवळ 65 करोड लोकांनी बघितली ती मॅच. आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड होता, म्हणजे एक क्रिकेट स्पोर्ट्ससाठी वर्ल्ड रेकॉर्ड होता. जेवढा पाकिस्तानच्या मॅचला पण एवढे आयबॉल नव्हते. त्याच्यानंतर काल जी फायनल झाली त्याच्यामध्ये 72 करोड लोकांनी बघितलेले आहे ती मॅच. तर त्याचं पण आपण एक पूर्ण इन डिटेल समजून घेऊया की कसं काय असतं. म्हणजे जिओवर किती लोकांनी बघितलं, टी व्हीवर किती लोकांनी बघितलं, ऑनलाईन वगैरे जे बघतात, किंवा म्हणजे एक त्यांचा डेटा असतो जे सुरुवातीपासून एंडपर्यंत किती लोक बघत होते, किंवा फर्स्ट इनिंगला किती व्ह्यूअर्स होते, सेकंड इनिंगला किती होते, त्याच्यानंतर मॅच संपल्यावर पूर्ण ते त्यांचं बक्षीस समारंभ होईपर्यंत किती काय होतं, ते सर्व आपण चेक करू. तर एक मस्त तर याच्यासाठी आपण छान व्हिडिओ बनवू. आणि इंडियाचं जे काय आता झालं म्हणून वर्ल्ड कपमध्ये काय असं काय बॅटिंग परफॉर्मन्स होता, बॉलरचा काय परफॉर्मन्स होता, फिल्डिंगमध्ये काय चांगलं होतं, काय लॅब्स होते, त्याच्यावर आपण थोडं इनडेप्थ डिस्कशन करू. तर आजच्यासाठी एवढंच. आणि येणाऱ्या सिरीज म्हणा, बायलॅटरल सिरीज म्हणा, पण 2027मध्ये ODIचा वर्ल्ड कप आहे, त्यासाठी आत्तापासूनच इंडिया टीमला शुभेच्छा देतो. आणि त्यांनी चांगली जशी 2020ची टीम झाली तशीच ODIची टीमसुद्धा स्ट्रॉंग असावी, करावी. आणि आपण असंच जगावर क्रिकेटच्या खेळामध्ये राज्य गाजवावं ही अपेक्षा आहे आणि पूर्ण करतील. आणि विराट कोहली, रोहित शर्मा यांना जाता जाता हा वर्ल्ड कप जिंकण्याचं बळ मिळतील. तर एवढंच बोलतो. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.